जेवण झालंय माझं, काहीतरी गोड पाहिजे मला खायला. तर गुळाचा खडा तरी खाणार आहे, थोडीशी साखर तरी खाणार आहे, किंवा एखादं चॉकलेट तरी खाणार आहे. बापरे, तुमचं ना वजन मेंटेन मध्ये राहणार, तुमचं वजन ना कमी होणार. तुम्ही एक प्लेट सलाड घेतली असेल, पण तुम्ही जेवण झाल्यावर जर गुळाचा किंवा साखरेचा खडा खाताय तर काय फायदा होणार आहे? काहीच फायदा होणार नाही त्या जेवणाचा, त्या सलाडचा. त्यापेक्षा असं करा ना, मी एक छान तुम्हाला मुखवास रेसिपी दाखवते. आणि ही रेसिपी आहे ना, तुम्ही एकट्यानेच नाही खायची, घरामध्ये सगळे खाऊ शकतात आरामामध्ये. तुमची मुलं देखील खाऊ शकतात. खूप चांगली आहे, खास करून पावसाळ्यामध्ये आपली पाचन क्रिया सुधारते या रेसिपीने. आपल्याला खाल्लेलं पचतं पण, आणि आपलं पोट साफ होण्यासाठी मदत होते. खूप काय असे चांगले फायदे आहेत, खूप चांगले चांगले घटक आहेत या रेसिपीमध्ये, आणि खायला खूप टेस्टी लागते. मला पर्सनली आमच्या घरी सगळ्यांना हा मुखवास आवडतो. मी असे डब्बा भरून ठेवला तर तो 15 दिवसात संपून जातो. सगळेजण खातात, माझे मुलंही खातात, मिस्टरही खातात, आणि मी तर खूप आवडीने खाते. कधी खाते? जेवण झालेलं आहे माझं तेव्हा घेऊन खाते, नाश्ता झालेला आहे माझा तेव्हा घेऊन खाते. काही मी ग्रीन टी जरी पिली असेल त्याच्यानंतर पण मला काहीतरी खायचं क्रेविंग झालं की मी लगेच मुखवास खाऊन घेते, थोडासा घेते हातावरती खाते. मस्त फ्रेश वाटतं मला असं खाल्ल्याच्या नंतर. खूप छान टेस्ट येते तोंडाला, वेगळीच चव येते. आणि रात्रीचं जेवण झालं, असं जेवण झाल्यावरती, नाश्ता झाल्यावरती काही थोडंसं कॉफी जरी पिली असेल तरी पण मी मुखवास खाते. तर हे याच्यासाठी सांगते, तुम्ही पण ही पद्धत वापरू शकता. याच्याने तुमचं वजन कमी होण्यासाठी पण, तुमचं पाचनक्रिया सुधारण्यासाठी पण, तुम्हाला इथे नाही का आंबट पाणी येतं तुमच्या तोंडामध्ये, तुम्हाला जळजळ होत राहतं सारखं, असं वॉमिटिंग सारखं होत राहतं सारखं, त्याच्यासाठी पण फायदेशीर आहे. तुमचे केस याच्याने ग्रो होणार आहेत. चांगल्या चांगल्या गोष्टी याच्यामध्ये खूप जास्त, म्हणून सांगते झटपट बनवायची आणि झटपट आपल्याला ठेवायची डब्यामध्ये भरून. तर चला पटकन बघूया. मी दाखवलेला आहे ऑलरेडी एक व्हिडिओ, परत म्हटलं आता यावर्षी पावसाळ्यामध्ये ही रेसिपी प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजे म्हणून घेऊन आलेली. परत मी तर बनवतच असते नेहमी तुमच्यासाठी, खास कर. चला पटकन किचनमध्ये जाऊया आणि बघून घेऊया कोणती रेसिपी, कोणता मुखवास आहे. खूप टेस्टी लागतो. ही 200 ग्राम अळशी घेतलेली आहे. जवस पण बोलू शकतो ना आपण याला, आणि अळशी पण बोलू शकतो. तर हे दिसतंय ना, हे सर्व हे काळं मीठ आहे, ठीक आहे. तर मी आता एक खमंग भाजून घेतलेलं आहे, मस्त एकदम कमी गॅस आहे बघा. कमी गॅसवरतीच मी ते एकदम कमी गॅसवर त्याला भाजून घेते. असं पण भाजत आलेलंच आहे. खूप जास्त फायदे आहेत आपल्याला अळशीचे. याच्याने आपल्याला आपली स्किन खूप ग्लो करते, आपले केस खूप छान राहतात, आपल्याला पोट साफ होण्यासाठी पण मदत होतेच. पण अळशी खाल्ल्यामुळे आपलं रक्त वाहिन्या म्हणजे रक्त आपलं साफ राहतं. खूप जास्त फायदे आहे अळशीचे. तर अशी जर आपण मुखवासामध्ये जर खाल्ली तर किती छान ना. अशी खायचा कंटाळा करू आपण, याची चटणी, याचं काही जे असेल ते लाडू वगैरे आपण बनवतो अळशीचे वेगवेगळ्या पद्धतीचे. पण मुखवासामध्ये मी खूप जास्त प्रमाण याचं घेतलेलं आहे. आता हे 200 ग्राम आहे. आता बाकीचं काय काय याच्यामध्ये घेतलेलं अजून ते दाखवते तुम्हाला. चला आता हे भाजत आलेलं हे काढून घेते का प्लेटमध्ये. आता त्याच्यामध्ये दुसरं लागणारं साहित्य इथे घेतलेलं आहे मी 200 ग्राम बडीशोप. तर ही पण आपल्याला मस्त खमंग भाजून घ्यायची. तर ही कच्ची बडीशोप आहे, तुम्ही पाहिजे तर भाजलेली पण वापरू शकता, पण ही कशी आपण आपल्या हाताने घेऊन भाजतो आणि छान मस्त टेस्ट येते. आता बडीशोप याच्यामध्ये घालण्याचा काय फायदा आहे, तर आपण कसं मुखवासामध्ये बडीशोप वापरतोच नेहमीसाठी, माउथ फ्रेशनरसाठी वापरतो. तर आपल्याला आपला तोंडाचा वास घाण येऊ नये, किंवा आपल्याला खाल्लेलं पचलं पाहिजे. आपण खाल्ल्यावरती मुखवास का खातो, कारण की आपल्याला खाल्लेलं आहे ना ते पचलंही पाहिजे, आणि आपलं तोंड देखील असं खमंग पडलं पाहिजे, काहीतरी असं खाल्लंय छान फ्रेश वाटलं पाहिजे आपल्याला, म्हणून आपण बडीशोपचा वापर करतो. तर या मुखवासामध्ये ना बडीशोपचा वापर तितकाच आवश्यक आहे जितकी अळशी आवश्यक आहे. कारण की याच्याने गॅस पण बनणार नाही आपल्याला, आपल्या तोंडाचा घाण असा कसा तरी घाण वासही येणार नाही आहे, आणि आपल्याला फ्रेश वाटण्यासाठी, माउथ आपला फ्रेश होण्यासाठी खूप जास्त फायदा करते बडीशोप. गॅस बनत नाही, याच्याने देखील पोट साफ होतं. फायबर याच्यामध्ये जास्त प्रमाणात आहे, तर खूप छान आपल्याला फायबर देखील भेटतं, आणि आपलं पोट भरल्यासारखं पण राहतं, फ्रेश वाटतं आपल्याला, हलकं हलकं वाटतं जर आपण बडीशोपचा वापर केलेला आहे. अजून खूप सारे फायदे आहेत, पण मी इथं तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते. तर आता बडीशोप पण बोलता बोलता इथे भाजत चाललेली आहे. तर भाजत चाललेली, त्याच्यामध्ये अजून मी ते याच्यामध्ये पण काळं मीठ घालते. काळा मिठाचा वापर याच्यासाठी करायचा ना आपल्याला, की काळा मीठ आपल्याला वजन कमी करण्यासाठी पण मदत होतेच. आता ही मुखवास आहे ना आपलं, म्हणजे जेवण झाल्यावरती आपण खातोच, पण याच्याने आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल त्याचा देखील फायदा आहेच. आणि जर तुम्ही कमी करत असाल, थोडंफार काय खात असाल, त्याच्यानंतर तुम्ही मुखवास खात असाल, ते पण तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होणारच आहे.
आणि काळं मीठ खास करून आपल्याला याच्यासाठी घालायचं नाही की आपलं पोट साफ राहणार आहे, आपल्याला गॅस सारखा बनणार नाहीये. आपल्याला ढेकर वगैरे येण्याची जर सवय असेल, असं थोडंसं काय खाल्लं तर आपण जास्त स्प्राऊट वगैरे खातोय किंवा गॅस बनतोय, तर जर आपण हा मुखवास केलेला आहे ना, त्याच्यामध्ये काळं मीठ आपल्याला आवश्यक घालायचं आहे. वजन कमी करण्यासाठी पण आपल्याला काळं मीठ खूप जास्त मदत करतं. तर आता हे पण छान असं भाजून झालेली बडीशोप. आता त्याच्यानंतर तिसरा जो पदार्थ मी घेतलेला आहे ह्या आहेत रानशापा. याला आम्ही शापाही बोलतो. आता तुमच्या इकडे काय बोलतात, याला वेगवेगळे नावं असू शकतात है ना. तर इथे मी रानशापा घेतलेल्या आहेत. तर ह्या पण आपल्याला खूप जास्त फायदा करतात. आपल्याला वजन कमी करण्यासाठी खास करून खूप जास्त फायदा करतात. आपल्या शरीरातली एक्स्ट्रा घाण निघण्यासाठी आपल्याला फायदा करतात. आपल्या याच्याने देखील आपलं खाल्लेलं पचायला आपल्याला मदत करतात. याच्याने पण आपल्याला गॅस अजिबात बनत नाहीये किंवा आपल्याला सारखी ऍसिडिटीचा वगैरे त्रास होत असेल, आपल्याला तोंडाचं पाणी सुटणे वगैरे अशा काही छोट्या छोट्या प्रॉब्लेम असतात ना आपल्याला, पित्त वगैरे, त्याच्यासाठी पण देखील ह्या रानशापाचा खूप जास्त फायदा भेटतो. काहीही खाल्लेलं आहे आपण आणि जर रानशापा या मुखवासामध्ये आहेत तर आपल्याला खाल्लेलं ते नक्कीच पचणार आहे. असंही सगळ्या वस्तू ज्या आपण दाखवते त्या सगळ्या जास्त फायदा करणाऱ्या तर आहेतच. त्याच्यातलीच एक ही रानशापा आहे. आता तुमच्या इकडे याला काय बोलतात हे कमेंटमध्ये सांगा मला. आमच्या इकडे याला रानशापाच बोलतात. तर ह्या थोड्याशा तिखट लागतात पण अशा कच्च्या खायला, पण भाजल्यावर खूप खूप जास्त खमंग लागतात, खूप जास्त. बाळंतीण असलेली लेडीज आहे ना, तिला पण ह्या रानशापा खायला देतात, कारण की जे तिने खाल्लेलं आहे तर ते बाळाला पच जातं, म्हणून बाळाला पण गॅस वगैरे बनतात ना छोट्या बाळाला, तर त्या ह्या रानशापामुळे बनत नाही. जर डिलिव्हरी तुमची झालेली असेल कोणाची तर तुम्ही पण रानशापांचा वापर करू शकता. खूप गरम असतात, छान असतात आपल्या बॉडीसाठी आणि खास करून आता पावसाळ्यामध्ये तर खूप जास्त फायदा करतात या रानशापा. तर आता ह्या पण भाजून घेते. बोलता बोलायला विसरली, याच्यामध्ये पण मीठ घालायचं आहे. थोडं भाजत आलं की मीठ घालून द्यायचं आणि मस्त मीठ पण आपल्याला खमंग भाजायला होतं मग. आणि याला अशा आता भाजून घेते. आता त्या रानशापा भाजून झाल्याच्या नंतर ना इथे तुम्ही इथे बघू शकता की मी इथे थोडेसे जिरे आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे आणि दोन्ही एकत्रच मी इथे भाजून घेते. आता तुम्ही म्हणाल याची क्वांटिटी इतकीच का घेतली तुम्ही, 25 ग्रामच का घेतलंय दोन्ही मिळून. तर ॲक्च्युली दोन्ही वस्तू माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहेत, पण मी नक्कीच आता स्टोअरमधून आणून याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर तुम्ही याचा वापर किती करायचा, जस्ट आता तुम्ही मुखवासामध्ये याच्यामध्ये तुम्ही हा वापर अलसीचा वापर 200 ग्राम केलाय, बडीशोपचा वापर 200 ग्राम केलाय आणि ह्या रानशापांचा वापर 200 ग्राम केलाय. तर ठीक आहे, तुम्ही आता ओवा आणि या जिऱ्याचा वापर किती करायचा, तर तुम्ही याच्यामध्ये जिरं आणि ओवा दोन्हीही 50-50 ग्राम हे घ्यायचे. आता हे देखील भाजून झालेले ट्रान्सफर करून घेऊया. हा झालेला छान मुखवास बनवून तयार. खूप टेस्टी लागतो खायला पण आणि आपल्या बाकीच्या याच्यासाठी पण खूप चांगला आहेच. तब्येतीसाठी म्हणावा किंवा वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, कमी करण्यासाठी, आपल्या चेहऱ्याचा जर तोंडाचा घाण वास येत असेल, आपल्याला सारखं गॅस, ऍसिडिटी वगैरे असे काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी देखील हा मुखवास खूप जास्त फायदा करतो. मला तरी वाटतं आता पावसाळ्यामध्ये ना प्रत्येकाच्या घरामध्ये हा मुखवास बनलेला असला पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्ही नसेल बनवत तर नक्कीच बनवायचा आहे आणि बनवत असाल तर व्हेरी गुडच आहे. आता याच्यामध्ये मी काय करते तर थोडीशी ते धनिया डाळ घालते. ती तुम्ही घालायची तर घालू शकता किंवा स्किप देखील करू शकता. आता हा झालेला एकदम परफेक्ट मुखवास तयार. तर आता हा थंड झाल्याच्या नंतर एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे मला आणि खूप टेस्टी लागतो. मला घरामध्ये मिस्टरांना, आमच्या घरामध्ये सगळेजण खातात, माझी मुलं देखील खातात हा मुखवास जेवण झाल्यावरती. माझा तर खूप फेवरेट आहेच आहे आणि हा आता किती दिवस जातो मला तर ॲटलिस्ट 15 दिवस फक्त, याच्या व्यतिरिक्त नाही जात, कारण की घरामध्ये सगळे खातात, आवडीने खातात. आता खूप चांगले चांगले घटक पण आहेत याच्यामध्ये, आहे की नाही, आणि टेस्टी तर लागतात.